नमस्कार, मी भैरवी. आपणा सर्वांचे भैरवीज कॉर्नर या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते. मी आज नव्हे तर आजपासून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेली श्रीमान योगी या कादंबरीचे वाचन करणार आहे. या कादंबरीचे लेखक रणजित देसाई यांनी माझ्या महाराष्ट्राला खूप मोठा खजिना दिला आहे या कादंबरीच्या रूपात. त्यांचे मी खूप खूप ऋणी आहे. माझ्या पर्वता एवढ्या राजाचे चरित्र वाचायला आवाज देखील पहाडी असायला हवा. परंतु वाचनाची अतिशय आवड असल्याकारणाने मी ही कादंबरी वाचत आहे. त्यामुळे वाटले की तुम्हालाही या कादंबरीचा एक हिस्सा बनवावा. त्यासाठी मी रोज रात्री या वेळेला कादंबरीचा एक भाग अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आशा आहे की तुम्हाला तो नक्की आवडेल. तेव्हा सर्वांनी ऐका माझ्या पहाडा एवढ्या राजाचं चरित्र. शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरक्या किरणात उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजींसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हालत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. आंबराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयंतांचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टीपथात येत नव्हते. वाढत्या क्षणांबरोबर शहाजीराजे अधिक अस्वस्थ होत होते. आबासाहेब, मासाहेब आल्या, शंभूराजे म्हणाले. कुठं? मान वर करीत शहाजीराजे विचारते झाले. शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणात धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. आंबराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली. घोडे थांबली. 3 घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली. घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईंच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले. जिजाबाई दासीच्या आधाराने पायउतार झाल्या. श्रमाने सारा चेहरा लालबुंद झाला होता. नेत्र अरक्त दिसत होते. 3 मासाच्या गर्भार जिजाईंनी आपला घाम टिपला. पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोरे आल्या. अशी ठाई थांबत आम्हाला घोडदौड करीत राहिलो तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही. तेच सांगणार होते मी. मतलब? शहाजीराजांनी विचारले. आपण पुढं जावं आणि तुम्ही? पुढचा प्रवास झेपेल असं वाटत नाही. मग अशा आडवाटी आपल्याला टाकून? जवळचे आपले व्याही विश्वासराव आहेत, त्यांच्याकडे थांबता येईल मला. आपण सुखरूप तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे. शहाजीराजे एकदम संतापाने उफळले. हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे, त्याला आम्ही काय करणार? जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यानपिढ्या चालवायला आम्ही समर्थ आहोत म्हणावं. मी काय बोलणार यात? जिजाबाई बोलून गेल्या. तुम्ही म्हणता तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल तर तो तुम्हाला सोडून देईल अथवा पळवून नेईल. तुमचं नशीब आणि तुम्ही. आम्हाला जास्त विचार करायला आता उसंत नाही. बोला, हे ठरलं. आपले अश्रू कष्टाने आवरून काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळाल्या. जुन्नरला खबर गेली. शहाजीराजांचे व्याही विजयराव सिधोजी विश्वासराव खुद्द सामोरे आले. जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बैठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले. विश्वासराव, नाईलाजानं तुम्हाला ही तकलीफ देत आहोत, त्याबद्दल आम्ही शर्मिंदे आहोत. राजे, असं बोलू नका. आपल्या कामी येण्याची संधी नशिबानं मिळाली असं आम्ही समजतो. जीवाच्या बाजीनं आम्ही राणीसाहेबांची कदर करू. तो विश्वास नसता तर आम्ही आलोच नसतो. आम्हाला आता थांबता येणार नाही. शंभूराजे, चलायचं ना? का राहणार? जिजाऊंची नजर चुकवीत शंभू म्हणाला. आम्ही येणार. शाबास, शहाजीराजे म्हणाले. थोडे दिवस बाळ राहिल्यावर, सर्व सुखरूपपणे पार पाडल्यावर बाळाला पाठवलं तर नाही का चालणार? जिजाऊ म्हणाल्या. ऐका विश्वासराव, बाळाला धोका आहे आणि आम्हाला नाही. तसं म्हटलं नाही मी. जिजाबाई गडबडीने म्हणाल्या. आम्ही शंभू बाळाला नेणार. त्याच्याकडून फार मनसुबे पार पाडायचे आहेत. राणीसाहेब, आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण, हनुमंते, संक्रोजी निळकंठ, सोनोजी पंत कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिबंदी देखील आहे. आम्ही स्थिर स्थावर झालो की तुम्हाला घेऊन जाऊ. तब्येतीला सांभाळा. शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वागतात. जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला. शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली. जिजाऊंना शब्द फुटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यात साठवीत होत्या.
डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले तेव्हा शहाजीराजांच्या बरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होता, एकदाही मागे न पाहता. जिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन जिजाऊंना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असतानाही बाहेर उठणारा घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपवू शकत नव्हता. जुन्नरवर रात्र उतरली. घराघरातून समया पलोते पेटवले गेले. गावाच्या देवडीवरचा दिवटी वाऱ्याने फरफरत होती. गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती आणि अचानक जुन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला. सारा गाव भयचकित झाला. गावाची झोप उडाली. विश्वासराव नुकतेच जेवण करून सदरेवरच्या झोपाळ्यावर बसले होते. सदरेवरच्या भिंतीवर टांगलेली शस्त्र पलित्याच्या उजेडात चमकत होती. टापांचा आवाज कानावर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले. त्यांचे लक्ष दरवाजाकडे वळाले आणि त्याच वेळी दरवाजातून जासूद धावत आला. घात झाला. लखोजी जाधवरावांनी सारा गाव वेढलाय. ते इकडेच येत आहेत. चांगल्या मुहूर्तावर आले म्हणत विश्वासरावांनी सदरेवरची तलवार उचलली. विश्वासरावांनी 4 पावलात दरवाजा गाठला आणि सामोरे लखुजी जाधवराव आले. लखुजींच्या हाती तळपती तलवार होती. चेहऱ्यावर द्वेष होता. कुठे आहे तो भोसला? लखुजी गरजले. प्रथम तलवार मॅन करावी आणि आत यावं, विश्वासरावांनी सांगितले. मुकाटाने वाट सोड, लखुजी म्हणाले. शांतपणे विश्वासराव म्हणाले, सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही. लखोजी तेथेच थबकले. संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले. पुन्हा त्यांची तोच प्रश्न केला, कुठे आहे तो भोसला? ते इथे नाहीत. दडला असेल. दडून बसण्या इतकी भोसल्यांची कुळी अजून नामर्द झाली नाही. छद्मीपणाने हसत लखुजी म्हणाले, पळून जाणे इतपत झालेली आहे. विश्वासरावांचा संयम सुटला. ते म्हणाले, खबरदार जाधवराव. फार ऐकलं. हे भोसल्यांच्या व्याह्यांचे घर आहे. इथे भोसल्यांचा उपमर्द ऐकला जात नाही. अर्ज करत नाही मी, लखुजी त्वेषाने समशेर उचलीत म्हणाले. हाती समशेर आहे, हो बाजूला. क्षणात विश्वासरावांनी आपली तलवार झटकली. सरकन मॅन चौकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तळपू लागली. ही हिंमत म्हणत लखुजीरावांनी तलवार उचलली. तोच आवाज झाला, आबा. त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली. सदरेच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या. पलोत्याचा उजेड अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता. लखोजींचा हात खाली आला. विश्वासरावांनी वाट दिली तरी लखुजींनी पाऊल उचलण्याचे सामर्थ्य नव्हते. जीव केवढ्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या. लखुजींची लाडकी लेक, जाधवरावांच्या घराची साक्षात लक्ष्मी, ही भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली. लखोजींच्या हातातील तलवार गळून पडली. भ्रमिष्ठासारखे ते पुढे सरकत असता त्यांचे ओठ पुटपुटत होते. सारे बळ एकवटून ते बोलले, जीव. आबा म्हणत जिजाबाई पायऱ्या उतरल्या आणि चौक्याच्या मध्यभागी असलेल्या लखुजीरावांना त्यांनी मिठी मारली. दोघांच्या पाठीवरचे बोटे एकमेकांना समजावित होते. उभयता सदरेवर आले. लखुजीराव सदरेवरच्या बैठकीवर बसले. विश्वासराव पुढे होऊन पाय शिवत म्हणाले, मामासाहेब क्षमा करा. वा विश्वासराव, क्षमा कसली मागता? उलट तुमची तडप पाहून आम्हाला आनंद झाला. भोसल्यांच्या मध्ये नसले तरी भोसल्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये वाघ आहेत हे पाहून आम्हाला आनंद वाटतो. आपल्या बोलण्यावर खुश झालेले लखुजीराव मनमोकळेपणाने हसले आणि आपण एकटेच हसतो आहोत याची जाणीव होऊन हसता हसता थांबले. जिजाबाईंना जवळ घेत म्हणाले, पोरी, तुझं बरं आहे ना? बरं. काय विचारता आबा? बोलता बोलता जिजाबाई थांबल्या. लखुजीराव म्हणाले, बोल ना पोरी, थांबलीस का? जिजाबाईंनी वडिलांच्या नजरेला नजर भिडविली. एक वेगळेच दुःख उन्मळून उठले. कळायच्या आत त्या बोलून गेल्या. पोरीची जात म्हणजे हळदी बुक्क्याची, कुणीही उचलावी आणि कुणाच्याही कपाळी केव्हाही चिटकवावी. रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जीवची हळद अशीच उधळलीत. अजून ती वाऱ्यावरच फिरते आहे. वाऱ्यावर का? लखुजी गरजले. या लखुजी जाधवाची कूस इतकी वारेमोल केव्हापासून झाली? त्याला बायकोचा भार वाटत असेल. मला माझी पोर जड नाही. पोरीवर एवढी माया आहे तर हा दावा कसला? कुणाबरोबर? हा दावा साधला आणि तुमच्या पोरीचं कपाळ उघडं पडलं तर बरं वाटेल तुम्हाला. आबा, ह्या जीवची तुम्हाला शपथ. लखुजीरावांनी एकदम जिजाबाईंना जवळ ओढले.
त्यांच्या तोंडावर हात ठेवीत भरल्या आवाजात ते म्हणाले, नको पोरी, बोलू नको. शपथेत मला गुंतवू नको. जसं रक्त तुझ्यात गुंतलं तसाच हा देह जाधवरावांच्या कुळीला बांधला गेला आहे. वैर ते आता माझ्या टळण्याने टळायचं नाही. यातच मरण दैवास आलं तर हे भोगणं एवढंच माझ्या हाती आहे. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. अखंड सौभाग्यवती हो. या बापाची काळजी करू नकोस. गेला तरी दुःख मानू नकोस. जिजाबाईंच्या डोळ्यातून पाणी निखळले. ते टिपत लखुजीराव म्हणाले, रडू नको पोरी, ऐक माझे. चारी बाजूंना बघ. दुष्काळी मुलूक, माणसाला माणूस ओळखत नाही. एक शाही स्थिर नाही. चौफेर बंडाळी उसळली आहे. अशा परिस्थितीत एकटी कशी राहणार तू? माझं ऐक. माझ्याबरोबर सिंदखेडला चल. ते तुझंच माहेर आहे. सगळं ठीक झाल्यावर म्हणशील तिथे राहा. नकारार्थी मान हलवीत जिजाऊ म्हणाल्या, नको आबा, मी जाधवांची माहेरवाशीण असले तरी भोसल्यांची सासूरवाशीण आहे. माहेर विसरायला हवं मला. अशा परिस्थितीत माहेरी आले तर भोसल्यांच्या घराण्याशी बेमानी होईल. निश्वास सोडून लखुजी म्हणाले, एक कोडं सोडवायला गेलं की दुसरं पडतं. पोटची पोर तू अवघडलेली, नवऱ्यानं सोडून दिलेली, आणि हा तुझा बाप लखुजी जाधवराव नुसतं पाहण्याखेरीज काही करू शकत नाही. असं म्हणू नका आबा, पुष्कळ करता येईल. सांग पोरी, काय करू? आबा, तुम्ही जायच्या आधी मला शिवनेरीला ठेवून चला. तिथे मला बरं वाटेल. तुला काय म्हणायचे कळतंय मला विश्वासराव. विश्वासराव सदरेवर आले. जी, उद्या मेनाची व्यवस्था करा. अशा धामधुमीत गडाखाली असण्यापेक्षा जीव गडावरच असलेली बरी. मी तेच करणार होतो. गड आपलाच आहे. आता एकच विनंती आहे. विनंती कसली? लहान असला तरी आज्ञा करा. आमची लेक जाधवांची आबरू आज तुमच्या हाती आहे. लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतोय. तुमच्या वैराचा तुम्हाला संताप असेल, पण भोसले जाधवांचं वैर आज मला देवाचं देणं वाटतं आहे. काय म्हणता? लखुजी उद्गारले. हे वैर नसतं तर आपले पाय आमच्या घरी कशाला लागले असते? भोसले कुळीची लक्ष्मी आमच्या घरी पायधूळ झाडायला कशाला आली असती? वा विश्वासराव, शाही रिवाजात मुरलेली आम्ही माणसं, पण तुमच्या बोलानं आम्ही सुद्धा थक्क झालो. माझ्या विनंतीचं काय? कसली विनंती? आपण आणि आपल्या शिबंदीनं इथंच हात ओले करावेत एवढं मागणं आहे. शिबंदीचं खाणं मागच्या मुक्कामावरच झालं आहे. कदाचित सारी रात्र दौड करावी लागेल या हिशोबानं आम्ही मान ठोकली होती. आमचं वय झालं. आम्ही एक वेळ जेवतो. जनावरांची संधी पाहिली तर ती व्यवस्था करूनच आलो, पण कधी नाही ते पाय घरी लागले. राणीसाहेब, तुम्ही सांगा ना. जिजाबाई संकोचाने म्हणाल्या, तुम्ही दोघेही मला थोर. आबा, ठीक आहे विश्वासराव, रात्र झाली, फार कष्ट देऊ नका. आम्ही थोडा दूधभात घेऊ. माझ घरात चांदीच्या फुल्या मारलेला पाट मांडला होता. चांदीच्या समया प्रज्वलित झाल्या होत्या. विश्वासरावने लखुजीरावांना पाशी नेले. हे काय, एकच पाट, आणि तुम्ही? माझं झालं आहे आपण यायच्या आधीच. हे खरं नाही. तुम्ही पण बसा. पुन्हा हा योग येईल न येईल. आणखी पाट मांडले गेले. विश्वासरावांची मंडळी कौतुकाने पाहत होती. पुलाव्याचे ताट येताच लखुजीराव म्हणाले, आता नको, फार झालं. विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, हे तुमचं घर आहे. तुम्हीच आबासाहेबांना वाढा. जिजाऊंनी पदर कसला. त्यांनी पुलाव्याचे ताट घेतले आणि ताटावर धरलेले लखुजीरावांचे हात आपोआप मागे झाले. लखुजी म्हणाले, तुम्ही भोसल्यांची मंडळी डाव करण्यात भारी हुशार. सारे हसले. पुलावा वाढीत असताना तो थांबवण्याकरता लखुजीरावांचे हात पुढे येईनात. जिजाबाईंनी वर पाहिले. लखुजींच्या चेहऱ्याकडे पाहताच त्यांचे हास्य कुठे गेले. लखुजींचे डोळे भरले होते. जिजाऊ म्हणाल्या, आबा. डोळे टिपत लखुजी म्हणाले, वाढ पोरी, आज भूक पुरी होऊ दे. या राजकारणाच्या वणवणीत असं प्रेमळ जेवण फार दिवसात मिळालं नव्हतं. आणि पंक्तीला एकदम नवे रूप प्राप्त झाले. सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमुकही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव निळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दारापाशी उभी होती. एक शाही मेना पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते. विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणा नारळांनी ओटी भरत होती. भरल्या ओटीने आणि कपाळाने जिजाऊ सदरेवर आल्या. लखोजीच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेन्यात बसल्या. जिजाऊंबरोबर विश्वासरावांची मंडळी चालू लागली. मेन्याच्या पुढे मागे घोडेस्वर चालले होते. लखुजी, विश्वासराव मेन्याच्या दोन्ही बाजूला जात होते. गडाच्या पायथ्यापाशी घोडी थांबली.
लखुजीराव पायउतार झाले. विश्वासराव म्हणाले, घोडी चढतात. हो, पण वाट पायऱ्यांची आहे. मेना सांभाळायला हवा. उगीच वर खाली होतो. मेना गड चढत होता. मेन्यावर हात टाकून साठीचे लखुजीराव चालत होते. गडाचा पहिला दरवाजा ओलांडला. हाती दरवाजा ओलांडून गड चढत असता मागे वळून पाहिले तर जुन्नर खोरे एक भले थोरले वळण घेऊन पसरलेले होते. पीर दरवाजापुढे चढण सुरू झाली. भोई अलगत मेना नेत होते. लखुजी आस्ते आस्ते म्हणत चालले होते. मेन्याचा कुईकुई आवाज येत होता फक्त. शिवाबाईचा दरवाजा ओलांडून जाताच मेना शिवाईच्या देवळाकडे वळाला. मंदिराजवळ मेना थांबला. मेना जमिनीला टेकताच मेन्याचा पडदा सरावला गेला. जिजाबाईंनी विचारले, गड आला? जीव, लखुजीराव म्हणाले. शिवाईचं दर्शन घे आणि मग गडावर जाऊ. जिजाबाई मेन्याबाहेर आल्या. त्यांनी देवळाकडे पाहिले. उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले ते देवी मंदिर निरखून जिजाबाईंनी पाय उचलले. पूजा साहित्य घेतलेल्या दासी पुढे गेल्या. लखुजीराव विश्वासराव मागून जात होते. देवळात जातात विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, हे जागृत देवस्थान आहे. इथे मागितलेले वाया जात नाही. जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला. दंडवत घालून उठत असलेले लखुजी म्हणाले, मुली, एक काम करशील? विचार एकदम बदलीत ते म्हणाले, सांगेन, नंतर सांगेन. गडावर पोचायला उन्हेवर चढली होती. अंबारखाना मागे पडला आणि गडमाथा येताच समोरचा वाडा नजरेत आला. वाड्यासमोर मेना थांबला. जिजाबाई गड निरखित होत्या. लखुजी जिजाऊंनी घेऊन पुणे दिशेला गेले. तिथून दिसणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवीत ते म्हणाले, जीव, एकटी आहेस असं कधी वाटून घेऊ नकोस. समोर लेण्याद्री आहे. त्याच्यासारखा संरक्षक असला तर भीती कसली? जिजाऊंनी हात जोडले. महाली जिजाऊंना सोडून जाधवराव निघाले. जिजाऊंनी लखुजींचे पाय शिवताच लखुजींना अश्रू आवरेनात. जिजाऊंना जवळ घेऊन त्यांनी डोळे पुसले. पोरी, खुळी का ग तू? तुझ्या नवऱ्याने जरी बोलावलं नाही तरी नातवाचं मुख पाहायला मी येईल. बरी आठवण झाली म्हणत लखुजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला. ते म्हणाले, हे 101 होण आहेत. देवळात मी नंतर सांगेन असं म्हणालो होतो ना, तिथं मी नवस बोललो. मुलगा झाला की हे देवीवरून ओवाळून टाक. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. देवी कृपेने असं पोर तुझ्या पोटी येईल की जे जन्माजन्मीचे पांग फेडेल. त्याच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताठ राहील. दुःखाचा लवलेशही तुझ्या मनाला शिवणार नाही. काळजी करू नको, येतो मी. वाड्याबाहेर येताच नारो त्रिमळ, हनुमंते, गोमाजी नाईक, पानसंबळ यांनी मुजरे केले. लखुजी म्हणाले, तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं राणीसाहेबांच्या जवळ असता आम्हाला चिंता नाही. त्यांना सांभाळा. जी, नाईक म्हणाले. लखुजीरावांची नजर विश्वासरावांच्याकडे गेली. विश्वासराव, तुमचे उपकार फिटायचे नाहीत, पण राहवत नाही म्हणून. नको मामासाहेब, काही सांगायचं नाही. माझ्यावर विश्वास ठेवून निश्चित असा. तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर ठेवायचं कुणावर? अडचण असली तर आमचं वैर मनात न आणता निरोप पाठवा. आम्ही गडावर हजर होऊ. राम राम. परत मुजरे झडले. विश्वासराव 4 पावले पोचवायला गेले. शिबंदीचे शिपाई गड निहाळीत फिरत होते. सूर्य मस्तकावर आला होता.